नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी झटपट टेस्टी अशी फ्लॉवरची सुक्की भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी अगदी झटपट होते, सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 7 ते 8 मिनिटातच तयार होते। मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता। भाजीमध्ये थोडासा टोमॅटो सॉस मिक्स करून चपातीमध्ये रॅप करून तुम्ही टिफिनला देऊ शकता। चला तर सुरुवात करूया। इथे मी फ्लॉवर स्वच्छ करून घेतलेले आहेत। याचे अशा प्रकारे बारीक तुकडे मी केलेले आहेत। पाण्यात ठेवायचे म्हणजे याला काळसरपणा येत नाही। त्यामध्येच मी एक बटाटा सालं सोलून बारीक कट करून घातला आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे आपण घालूयात। राई जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने सुद्धा घालूयात। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घालते। कांद्यामध्येच आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या किसून ज्या मी घेतलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये घालणार आहे। यामुळे भाजीला छान अशी चव येते। कांदा आणि लसूण मिनिटभर परतून घ्यायचा। कांदा छान सोनेरी रंगापर्यंत परतून झाला की यामध्ये एक छोटा टोमॅटो आपण बारीक चिरून घालायचा। टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा एकजीव होऊन द्यायचा आहे। तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झाले की यामध्ये घालूयात हळद, चमचाभर लाल तिखट, 1 चमचा घरचं लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव छोटा चमचा धनेपूड। आता हे सर्व पावडर मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेणार आहोत, म्हणजे भाजीला छान रंग येतो। तर इथे पाहू शकता मसाले तेलावरती अगदी छान असे परतून झालेले आहेत। लगेचच यामध्ये पाणी नितळून घेतलेली आपण फ्लॉवर घालूयात। आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं। भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि आता यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहोत। तर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त अशी भाजीला वाफ आलेली आहे। आता लगेचच यामध्ये आपण 2 चमचे कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालूयात। लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। आता यामध्ये भाजी शिजेल इतकंच आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे। भाजीला वाफवून घेतल्यामुळे ती पटकन शिजते आणि कोमट पाण्यामुळे भाजीची चव सुद्धा बिघडत नाही। आता व्यवस्थित आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात। आता पुन्हा एकदा आपण झाकण लावून भाजी शिजवून घेणार आहोत। झाकण लावल्यावर मध्ये मध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागत नाही। आता इथे पाहू शकता 5 मिनिटातच मी इथे झाकण काढून घेतलंय। मस्त अशी भाजी तयार झाली आहे। चेक करून घेऊयात। भाजीतला बटाटा छान असा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता गॅस बंद करून घेऊयात आणि भाजीवरती कोथिंबीर घालूयात। तर आजची ही साधी सोपी झटपट आणि कमी साहित्यात बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सुद्धा बनवून बघा। फ्लॉवर न खाणारी मुलं सुद्धा आवडीने खातील। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा। सोबतच अशा झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।